आजच्या कामांना सुरुवात मी कुकर लावण्यापासून करणार आहे। तर आज ना पालक घातलेली डाळ करायची आहे, पालक घालून। तर माझ्याकडे ही जी मिक्स डाळ बनवलेली होती ती ऑलमोस्ट संपत आली। तुम्हाला माहिती आहे मी मागेच तुमच्याबरोबर शेअर केलेली डाळ बनवून ठेवलेली तेव्हा, आणि संपत आलेली। तर थोडीशी मी अगदी डब्बा खाली ठेवावं म्हणून थोडीशी त्याच्यात ठेवली, आणि बाकी सगळी डाळ म्हणजे आता खूप जास्त लागणार नाही। आणि पालकची डाळ वगैरे थोडीशी अशी घट्टसर असेल तर खायला खूप छान लागते। तर त्याच्यामुळे सर्वात आधी कुकरला ती लावून घेणार आहे। कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे मी, आणि आता ही डाळ जी 2 वेळा मी धुवून घेते, आणि त्याच्यामध्ये थोडासा टमॅटो टाकणार आहे, थोडीशी हळद, थोडंसं हिंग टाकायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर थोडासा कांदा पण तुम्ही याच्यामध्ये टाकला तरी चालेल, पण मी याच्यामध्ये कांदा ॲड करणार नाही आहे। मी फक्त टमॅटो ॲड करणार आहे, हळद आणि हिंग असं टाकून, आणि वरती थोडंसं तेल टाकणार आहे। का तर उतू जाऊ नये, कारण याच्यामध्ये सालीची डाळ पण असते मुगाची, तर डाळ उतू जाऊ नये म्हणून थोडंसं वरून तेल टाकणार आहे। आणि कुकरला 2 शिट्या करून घेणार आहे, 3 शिट्या पण करायची गरज नाही, कारण मूग डाळ वगैरे आहे आणि याच्यामध्ये तुरडाळीचं प्रमाण कमी आहे। तुरडाळ वगैरे असेल तर कधीतरी पटकन शिजवायची असेल तर 3 शिट्या लावायच्या, नाहीतर मग तुम्ही अशा 2 शिट्यांमध्ये डाळ छान लागते, म्हणजे उकडली जाते। तर इथे मी कुकर लावून घेते, आणि उद्या आहे गुरुवार, आज आहे बुधवार, तर थोडीशी उद्याची पण प्रिपरेशन आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याची तयारी पण माझी आजपासूनच सुरू झालेली आहे। कारण गुढीपाडवा रविवारी आलाय, निवांत आलाय यावेळेस। तर मला खूप म्हणजे असं रिलॅक्सच वाटत होतं की अरे छान, यावेळेस नशीब म्हणजे रविवारी आलाय, नाहीतर मग कामावरनं सुट्टी घ्या, सुट्टीसाठी म्हणजे विचार करावा लागतो, अरे आज सुट्टी घ्यायची की आपल्या कलिगला पण सुट्टी हवी असेल, कोणाला हाफ डे हवा असतो, मग सगळ्यांचे ॲडजस्ट करून मग सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। तर खूप टेन्शन येतं, पण संडे आल्यामुळे रिलॅक्स आहे मी। तर इथे 2 तोतापुरी आंबे घेतलेले मी, आणि ते अर्धा किलो होते, मला 20 रुपये पाव किलो मिळाले, मी 40 रुपयाचे अर्धा किलो घेतले। 1 किलो टमॅटो आणले, कारण भाज्या माझ्या संपलेल्या, तर आता 2-4 दिवसासाठीच हव्या होत्या म्हणून मी बाकी काही भाज्या आणलेल्या नाही, फक्त टमॅटो, जे काही कांदे बटाटे लागतात ते। आणि मी कांदे बटाटे जसं तुम्हाला सांगते खूप भरत नाही मी, 1 किलो आणि अर्धा किलो असेच आणून ठेवते, कारण हे मला भरपूर दिवस जातात आणि रोजच माझं येणं जाणं असतं मार्केट म्हणून मी त्याच्यामुळे एक्स्ट्राचे काही भरत नाही। आणि बटाटे तर राहिले तर खूप जास्त, मग त्याला कोंब वगैरे येतात, मोड वगैरे येतात, त्याच्यामुळे काही जास्त आणतच नाही। टमॅटो मला ॲक्च्युली खूप स्वस्त मिळाले असं वाटतं, कारण मी दादरला 1-2 ठिकाणी सुरुवातीला मार्केटमध्ये विचारलं तर पहिलं मला 50 रुपये बोलले, नंतर मी काही ठिकाणी 60 रुपये पण बोलले, नंतर मी आतमध्ये गेली तर म्हटलं थोडं पुढे जाऊ आपण, तर मग 30 रुपयाने म्हटलं, तर म्हटलं चला, म्हणजे पण त्यांचं असं असतं ना की किलोच घ्यायचं असतं, हा एक प्रॉब्लेम असतो। उद्यासाठी मस्क मेलन घेतले 2, 50ला 2 मिळाले मला, म्हणजे किलोवर घेतले, 1 किलो झाले हे। ॲक्च्युली नगवर घेते ते बरे पडतात, कधीतरी मला 50ला 3 पण मिळतात, पण आता उन्हाळा जसा चालू झाला आहे तर कलिंगड, मस्क मेलन या सगळ्याचा रेट खूप जास्तच आहे। तर सकाळी कधीही थोडासा कापून जरी नेला किंवा सकाळी ज्यूस करून जरी प्याली दुधातनं वगैरे, तरी मग सकाळी जाता जाता हेवीचा नाश्ता होऊन जातो, म्हणून त्या गोष्टी घेतल्या। पालक खूप छान मिळाला आज, आणि तुम्ही बघू शकता खूप मोठा पण आहे, ताजा पण आहे, आणि मेन म्हणजे निवडलेला आहे, साफ केलेला आहे त्याच्यामुळे। आणि तरी पण निवडलेला आणि साफ केलेला असला तरी मला 20 रुपयाला मिळालं, नाही तर मग अशी जुडी कधी कधी 30 रुपयाला मिळते। पण कधीतरी संध्याकाळच्या वेळेस मी पालकची जुडी, मेथीची जुडी जर अशी मला मिळाली तरच मी घेते साफ केलेली। ॲक्च्युली मेथीची जुडी अशी साफ केलेली मिळतच नाही, मेथीची जुडी आपल्याला एक साफ करावीच लागते। पालक तरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी निवडून ठेवलेला मिळतो, म्हणजे त्याचे थोडेसे चार्जेस जास्त असतात, पण कधीतरी मी संध्याकाळच्या वेळेस आणेन। पालकची भाजी मला उद्या करायची आहे संध्याकाळसाठी, त्याच्यामुळे ही फक्त मी निवडून, म्हणजे कुठे पानं वगैरे खराब आहेत का तेवढं फक्त बघून घेणार, आणि बाकीची भाजी मी उद्यासाठी ठेवणार आहे। आणि थोडीशी एक 7-8 पानं मी आपल्या वरणासाठी, म्हणजे जे डाळ करणार आहोत पालकाचं त्याच्यासाठी वापरणार आहे। नेहमी 30 डाळ खाऊन कंटाळा येतो, तर मग थोडंसं काहीतरी चेंजेस हवं, म्हणून म्हटलं की चला पालक घालून डाळ करू, कारण उद्या परत वरण असणार आहे, कारण उद्या गुरुवार असल्यामुळे, गोडाचं जेवण असल्यामुळे परत उद्या वरण होईल। तर म्हटलं आज थोडीशी तिखट डाळ बरी वाटते। 2 वेण्या घेतलेल्या, आणि फुलं पण माझ्याकडे फार कमी होती, खूप जास्त नव्हती आणलेली, थोडीशी फुलं आहेत माझ्याकडे म्हणून मी फक्त वेणी घेतलेली, कारण म्हटलं मला देवपूजेला लागेलच वेणी। आणि थोडेसे हार घेतले, म्हणजे 5 रुपयाला 1 मिळालेला, 20ला 4 असे हार घेतले। आणि खूप जास्त म्हणजे जी वेगवेगळी फुलं येतात ना शेवंतीची वगैरे, ती मी नाही घेतली, ती म्हटलं मी उद्या बघते। आज मी फक्त जे मार्केटमध्ये गेलेली ना ती फक्त गोंड्याची फुलं घ्यायला गेलेली, कारण गोंड्याची फुलं खूप नंतर महाग मिळतात, आणि दादरला ना तर पाय ठेवायला जागा नसतो। आणि फ्रायडेला जी लोक घरी जाणारी असतील ना, कारण सॅटर्डे, संडे आणि मंडे अशा 3 दिवस सुट्टी आल्यामुळे
जी लोक घरी जाणारी असणार ना, तर त्यांची एवढी गर्दी असणार शुक्रवारी की जो तो जाता जाता आंब्याचा डाळ आणि ही जी गोंड्याची जी फुलं आहेत तीच घेऊन जाताना दिसणार. त्याच्यामुळे दादर मार्केट अगदी फुल असणार. त्याच्यामुळे मी आजच जाऊन गोंड्याची फुलं भरपूर अशी घेऊन आली. तर मी ही 1 किलो फुलं मला 40 रुपयाला मिळालेली आहेत. तर मी ही थोडीशी मिक्स फुलं वेगळी घेतली, ज्याच्यामध्ये लाल गोंडा आणि पिवळा असा होता. ॲक्च्युली पिवळ्या गोंड्याचा रेट थोडा कमी आहे आणि लाल गोंड्याचा रेट थोडासा जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये पण 80 रुपये 60 रुपये असे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत गोंडे. मी हे मिक्स 40 रुपयाला घेतले आणि हे वेगळे अर्धा किलो घेतले. हे जे 1 किलो घेतलेले आहेत ते मला थोडेसे द्यायचे आहेत त्यातले, म्हणजे ऑफिसमध्ये घेऊन जायचे आहेत मला. आणि बाकीचे जे आहेत ते माझ्या घरच्यासाठी, म्हणजे आपल्याला दरवाजाला लागतं, गाडीला तोरण लागतं, बाकी इथे तिथे छोटं मोठं देवाला हार असतात, सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही म्हणाल किती आधीपासून तयारी चालू केलीस तू गुढीपाडव्याची, पण जसं गोंडे वगैरे येते, मी आता खाली आता सगळं आवरल्यानंतर त्याचे मी हार पण आत्ताच बनवून ठेवणार आहे आजच. म्हणजे शनिवारी खूप जास्त असं म्हणजे टेन्शन येणार नाही की हे पण करायचं ते पण करायचंय. कारण मी विचार करते गुढीपाडव्याला आपण श्रीखंड पुरी खातो, पण मी विचार करते यावेळेस गुढीपाडव्याला पुरणपोळी करू. कारण जसं मी म्हणते मला पुरणपोळ्या तितक्याशा जमत नाही आणि अनायसे संडे आलाय, त्याच्यामुळे निवांत असणार आहे. थोडीशी गडबड जरी काही झाली ना तरी अजिबात टेन्शन येणार नाही. तर मी विचार करते थोडंसं सॅटर्डेलाच पुरण वगैरे बनवून ठेवेन असा विचार करते. म्हणून या सगळी तयारी आणि हे सगळ्या गोष्टी आहे ना आत्ताच जर घेतल्या आपण तर थोड्या स्वस्त मिळतात. कारण जर आपण फक्त तोरणच 1 मीटरचं घ्यायला गेलो तर 60 रुपये आणि 80 रुपये बोलतात. तर हे सगळं माझं असंच होतं. आता आज असं म्हणजे मला स्वस्त मिळालं, उद्या हे जर माझ्या कामावर कळलं तर उद्या परत माझ्याकडे लिस्ट तयार होईल की आम्हाला पण अर्धा किलो आण, आम्हाला पण 1 किलो आण, असं सगळ्यांचं चालूच असतं. आणि मी घेऊन पण जाते इथून कामावर, म्हणजे ज्यांना पाहिजे असतात तेव्हा. नवरात्रीमध्ये म्हणा किंवा मार्गशीर्षमध्ये वेण्या वगैरे सगळं घेऊनच जात असते नेहमी. तर चला आजचा ब्लॉग मध्ये मी सुरुवात तुम्हाला असं म्हटलं पालक आणलेला, तर मी म्हटलं चला अनायसे आज बरेच दिवस झाले पालकाची डाळ केली नाहीये तर पालक डाळ करूया. तर पालकासाठी मी पहिली डाळ लावून घेतली. कुकर मी नंतर लावणार आहे, म्हणजे आता डाळ तर झाली, कुकर लावायचंय. त्याच्यानंतर जी आपली कैरी आणली तर म्हटलं चला आपला मुरांबा करून टाकू. बरेच दिवस झाले आता असं वाटतंय कैऱ्या यायला लागल्या तर कधी एकदाचं मुरांबा करते असं वाटत होतं. लोणचं पण करायचंय पण मुरांबा म्हटलं आता 2 कैऱ्या आणल्या तर म्हटलं मुरांबा करून घेऊ लोणच्यापेक्षा. लोणच्याला वेळ जाईल मला करायला, तर म्हटलं मुरांबा करून घेऊ. त्याचबरोबर मला अजून बरीचशी कामं आहेत, म्हणजे जेवणाची पण तयारी आहेच. तर सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेन ज्या आजच्या ब्लॉगमधनं दाखवणं मला शक्य होईल. आणि ब्लॉग मी स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचाच प्रयत्न करेन. जे सॅटर्डे संडेमध्ये जेव्हा मी ब्लॉग शूट करेन तेव्हा खूप छान छान मील प्लॅनिंगचे व्हिडिओ, म्हणजे मी ठरवलेलंच आहे सॅटर्डे संडेमध्येच मील प्लॅनिंगचे व्हिडिओ शूट करून ते तुम्हाला दाखवेन. म्हणजे मला पण निवांत शूट करता येतात आणि माझं पण आठवड्याभराचं काम पण होतं आणि तुम्हाला पण छान काहीतरी शिकायला मिळतं. तर चला व्हिडिओ आता हा इथे स्टॉप करून तुम्ही पुढे कंटिन्यू करते, कारण जेवणाची तयारी करायची आणि गुढीपाडव्याची अजून मी काय काय तयारी करते ती येणाऱ्या ब्लॉग मधनं बघायला मिळेल तुम्हाला. आणि शॉर्ट सिरीज मी चालू करते, पण कधीपासून करायचा त्याचा विचार करते. जसं मी आज कम्युनिटी पोस्ट टाकलेली की किती वाजता सकाळी पोस्ट करू, 9 वाजता, 9:30 वाजता, 10 वाजता आणि 10:30 वाजता. बऱ्याचशा लोकांनी 10 आणि 10:30चा टायमिंग दिलाय, 9 आणि 9:30चा बऱ्याच जणांनी दिला नाहीये. तर कसे वोट्स येतील त्या ह्याने मग विचार करून मी 10 किंवा 10:30 वाजता पोस्ट करण्याचा म्हणजे प्रयत्न करेन. म्हणजे सुरुवात करायची मला, कारण बरेच दिवस म्हणजे हा जवळपास 3 महिने आपला खूप गॅप पडलाय. तो गॅप मला परत भरून काढायचा आहे आणि परत सगळं रुटीन चालू करायचंय. आणि कुठे ना कुठेतरी जोपर्यंत आपण सवय करत नाही तोपर्यंत त्या गोष्टी परत होणार नाही. म्हणून म्हटलं चला आपण कुठून ना कुठून तरी सुरुवात करू, किंवा बघू सोमवारपासून शॉर्ट सिरीज चालू करेन किंवा मग उद्या परवापासून जसं जमेल तसं शॉर्ट सिरीज पण. आणि शॉर्ट सिरीज आणि आपले ब्लॉग हे दोन्ही वेगवेगळे ठेवण्याचा प्रयत्न करेन. शॉर्ट सिरीजमध्ये काहीतरी वेगळं आणि इथे काहीतरी वेगळं असा माझा विचार चाललाय. तर बघू जसं जमेल तसं लवकरात लवकर शूट करून तुमच्याबरोबर शेअर करेन. चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. तर सुरुवात करूया आपण. कैरीचा ना मुरांबा करायचा आहे मला, तर माझ्या पद्धतीने अगदी साधा सिंपल मुरांबा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा. आणि मी बऱ्याच वेळानं ज्या सोप्यात सोपी पद्धत असते ती शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि चवीला देखील चांगल्या असतात अशाच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा विचार असतो नेहमी. तर मी आंबा असा छान असा सोलून घेते. तुम्ही फोडी करून घेतलात न किसता, म्हणजे न सोलता पण तुम्ही जर फोडी करून घेतलात तरी चालतात. पण आता मुरांबा करायचा आहे म्हणून मग मी हा थोडा सोलून घेते. आणि जेव्हा मला किसायचा असतो ना तेव्हा मी अर्धाच पहिला सोलून घेते, कारण मग सोलला व्यवस्थित जातो. म्हणजे जेव्हा किसताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर ना मग तो सगळ्या साईडने जर सोललेला असेल ना
तर तो हाताला पण अगदी चिकट चिकट होतो, सगळीकडे हात ओला होतो आणि हात आहे ना आपला सटकत जातो जेव्हा जेव्हा आपण आंबा किसत जातो किसणीवर तेव्हा. त्याच्यामुळे एका साईडचा तुमचा किसून झाला पूर्णपणे की मग तुम्ही दुसऱ्या साईडचा सोलून घ्या आणि मग त्याच्यानंतर किसा. त्याने तुम्हाला किसायला देखील पटापट होईल, नाहीतर मग तो हातातनं खूप बऱ्याच वेळा सटकतो आणि मग हाताला वगैरे किसणी लागते आणि मग सालपट निघालं जातं. असं बऱ्याच वेळा माझं सुरुवातीला व्हायचं. मग थोडासा विचार करून काम केलं की मग अशा गोष्टी ट्रिक्स आपोआपच आठवतात आणि ज्या सगळ्या ट्रिक्स असतात त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते बघा. तर आणि ना खूप लांब बारीक अगदी किसायचं नाही, थोडा थोडा ना लांब लांब किसता येईल ना असा किसा. कारण अगदी थोडासा जवळजवळ किसला ना तर तो अगदी त्याचा लगदा होऊन जातो मुरांब्यामध्ये, म्हणून थोडासा लांब लांब आपण छान असा किसून घ्यायचा. आता हा होता अर्धा किलो होता, तर याच्या मी निम्मा गूळ घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यापेक्षा कमी गूळ किंवा मग अर्धाच गूळ आणि अर्धी साखर अशा प्रमाणात पण घेऊ शकता. पण गुळाचा मुरांबा खूप छान लागतो चवीला, त्याच्यामुळे मी हा पाव किलोची ढेप आहे, पण ही पाव किलोची ढेप नसते. ही म्हणजे माझ्या मते 200 ग्रामचीच ढेप असते, 210 वगैरे ग्रामची ढेप असते. अगदी पाव किलोची ढेप नसते, 20 रुपयाला मिळते. तर अशा वेळेस जेव्हा काही करायचं असतं ना ते मी खालून येताना जरी माझ्याकडे गूळ असला तरी पण असा जो मेजरमेंट केलेला म्हणजे जे असा छोट्या छोट्या मापाचा असतो ना तोच गूळ घेऊन येते. म्हणजे वेगळं परत म्हणजे मेजरिंगचं माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या काढा परत मेजर करा, मग सगळा खूप गडबड होते. त्याच्यामुळे मग मी हा मेजरिंगचाच घेऊन आलेली आणि अर्धा किलो म्हटला तरी त्याच्यामध्ये सालं निघाली सोलून आणि आपण तो बऱ्याच किसून घेतलाय, त्याच्यामुळे तो अगदी पातळ असा झालेला आहे. तर आता फोडणीला काही जण बऱ्याचशा गोष्टी देतात, मिरची मसाला, त्याच्यानंतर काही जण लसूण टाकतात, काही जण राई टाकतात, अशा बऱ्याचशा गोष्टी सगळेजण टाकतात. पण माझी फोडणी अगदी सिंपल आहे. मी थोडंसं तेल टाकलंय, इथे तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता. मी मोजून 4 लवंगा घेतलाय आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. बस एवढीच आपली ह्याला फोडणी असणार आहे, याच्यामध्ये बाकी दुसरी कुठलीच फोडणी जाणार नाहीये. तर आता हे छान थोडंसं तडतडलं की आपण हा जो मिक्स केलेला कैरी आणि जो गूळ होता तो आपण याच्यामध्ये ॲड करायचा आहे. छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर याला थोडंसं आपल्याला शिजवायचं. तर शिजवताना याच्यामध्ये पाणी सुटावं म्हणून याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायचं आहे आपण आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका, खूप जास्त मीठ टाकायची गरज नाही. जेवढी कैरी आहे त्याचा अंदाजा घेऊन तुम्ही थोडंसं मीठ बॅलन्स करण्यासाठी म्हणजे गोडावा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि हे छानपैकी मंद गॅस आचेवर आपल्याला हे छानपैकी पहिलं पाणी सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि एकदा का पाणी त्याचं सुटायला लागलं की असंच बारीक गॅसवर छान असं शिजवून त्याला पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं. तर एका साईडला मी मुरांबा करायला ठेवला कारण त्याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत मी डाळीची तयारी करून घेते कारण मला एका साईडला कुकर पण लावायचं आहे आणि वरण पण करायचं आहे. तर 2 कामं झाली की फक्त माझी मग भाजी राहील आणि मग एका साईडला काही भाजी मी पटकन करून घेईन. आज मी चपात्या करणार नव्हती, फक्त आज वरण भात आणि भाजी एवढाच मेनू होता. कारण मला आज जे आपण गोंडे आणलेले त्याचं तोरण पण मी आजच करून ठेवणार होती. कारण एवढे सगळे जे गोंडे आहेत जवळजवळ 1.5 किलो गोंडे होते, तर ते काही फ्रीजमध्ये ॲट अ टाईम राहणार नव्हते. जर त्याचे मी हार वगैरे करून ठेवले ना तर ते फ्रीजमध्ये ठेवायला बरे पडतात. म्हणजे जागा तेवढी म्हणजे फ्रीजमध्ये खूप गिचडी होत नाही, व्यवस्थित मी खालच्या सेक्शनमध्ये ते व्यवस्थित ठेवू शकते. त्याच्यामुळे मग मी त्याला हार पण करायचे आहेत मला. तर इथे फोडणीची तयारी केली आहे बघा. लसूण, थोडासा टमॅटो घेतलाय, डाळ थोडीशी मी मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित आपलं घोटून घ्यायची डाळ म्हणजे अगदी स्मूथ झाली पाहिजे आणि तीच डाळ टेस्टी लागते. थोडासा कढीपत्ता घेतलेला आणि पालक तर चिरलेला आहेच आहे. तर आता मुरांबा लगेच 5 मिनिटात होईल म्हणून त्याच्यासाठी थोडीशी वेलची पूड मी करून घेणार आहे. आणि वेलची जर तुम्ही अख्खे दाणे टाकले तरी देखील चालतात, पण थोडीशी अशी कुटून टाकली म्हणजे जरी तुम्ही 4 वेलचीचे पाकळ्या जरी म्हणजे ती बोंड असतात ती घेतली ना तरी ती भरपूर लागते. म्हणजे कितीही जास्त मुरांबा असला किंवा जास्त पदार्थ असला तरी अगदी 4 घेतल्यानं तरी भरपूर होतात. म्हणून थोडीशी ही जाडसरच मी वाटून घेते, खूप जास्त अशी बारीक पावडर त्याची करत नाही कारण तो पण खातानाच म्हणजे चावला गेला ना की अगदी छान लागतो वेलचीची चव मुरांब्यामध्ये. तर हे पण करून घेतलं आणि बघा इथे आपला मुरांबा छान असा शिजलाय, हळदीचा कलर खूप छान आलाय आणि ऑलमोस्ट सुकत आलाय आता.
पण मी खूप जास्त त्याला म्हणजे असं पाणी ठेवणार नाही. मी बऱ्यापैकी जेवढं पाणी मला त्याचं आटवता येईल ना तेवढं पाणी आटवणार आहे, म्हणजे तो तेवढा जास्तीत जास्त दिवस टिकतो. जर तुम्ही बाहेर ठेवला फ्रीजच्या बाहेर तर तो पण जास्तीत जास्त टिकला पाहिजे, कारण पाणी जर राहिलं तर मग तो बाहेर टिकणार नाही. मग तुम्हाला तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावा लागेल. मग जेव्हा खायचा असतो तेव्हा मग फ्रीजमधनं बऱ्याच वेळा पूर्वी काढून ठेवा आणि मग तो खा. तर तसं होऊ नये म्हणून मला जास्त दिवस टिकवायचा आहे. हा काही जास्त दिवस टिकणार नाही. जास्त दिवस टिकणार नाही म्हणजे तो लवकर संपला जाणार, कारण तो रोजच खाल्ला जाणार समोर असला की. तर असो, पण असा करून ठेवला. आता उन्हाळा चालू झालाय आणि आता तर आंब्याचा सीझन चालूच झालाय. कैरी म्हणा, आंबे म्हणा मार्केटमध्ये येतातच आहेत आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी मी याच्या आधी पण तुमच्याबरोबर कैरीपासनाच्या बऱ्याचशा शेअर केलेल्या आहेत. जुन्या व्हिडिओमध्ये मील प्लॅनिंगमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळेल. आपल्या प्लेलिस्टमध्ये मी ॲड केलेले आहेत. तर आता डाळीला फोडणीसाठी मी लसूण टाकलेला आहे, त्याच्यामुळे भरपूर अशी राई, भरपूर असं जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि हे छान सगळं तडतडलं की आपण याच्यामध्ये टमॅटो ॲड करणार आहे. टमॅटोमध्येच आपण मीठ पण ॲड करून घेणार आहे, म्हणजे कांदा छान आणि जो टमॅटो अगदी मऊसूत होतो. तुम्हाला ॲड करायचा असेल कांदा तर तुम्ही ॲड करा. कांद्याची फोडणी नाही दिली तरी चालते, पण मला तो कांदा खाताना असा थोडासा डाळीमध्ये मध्ये तोंडात येतो, म्हणून मग मी कांद्याची फोडणी नाही दिलेली आहे. जर तुम्हाला कांदा टाकायचा असेल ना तर तुम्ही बेस्ट शिजवताना टाका, तो छान अगदी होतो. इथे आता माझं फोडणी तयार झालेली आहे. आता फोडणीमध्ये मला फक्त याच्यामध्ये कांदा मऊ होईपर्यंत वाट बघायची. एका साईडला मी मुरांबा पण सारखा चेक करून घेते. तर आता याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर धना पावडर, जिरा पावडर थोडीशी ॲड करा. नाही टाकलं तरी डाळ खूप छान होते. आता याच्यामध्ये मी घरचा जो मसाला आहे आमचा तो टाकलेला आहे, मालवणी मसाला. याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल मिरची पावडर असं ॲड असतं. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि मग याच्यामध्ये पालक मी ॲड केलेला आहे. पालकला अगदी एक हलकी वाफ काढून घ्यायची, कारण पालक जेवढा कच्चा राहील तेवढा तो खायला चांगला लागतो आणि चवीला पण लागतो. कारण खूप जास्त तो उकडला ना तर त्याच्यामध्ये खाताना काहीच लागत नाही. सगळं त्याचे जे जीवनसत्व असतात ती बॉईल करून शिटी करूनच सगळे निघून जातात. त्याच्यामुळे असं थोडासा डाळीमध्ये राहिला तर तो खाल्ला देखील म्हणजे खाताना खूप चांगला लागतो, टेस्टला पण खूप चांगला लागतो. तर आता याच्यामध्ये आपण डाळ ओतून घ्यायची आणि डाळ ना ही थोडीशी अगदी तुम्ही जाडसर ठेवली ना तर खायला खूप छान लागते. अगदी पातळ डाळ करायची नाही. याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे फक्त मुगाची डाळ टाकायची नसेल, म्हणजे जी सालाची डाळ असते ती नाही टाकली ना तरी तुम्ही ज्या बाकीच्या डाळ असतात ना, तूर, मूग आणि मसूर असं तिन्ही डाळ मिक्स करून ही डाळ करा, खूप छान लागते. आता याच्यामध्ये सर्वात शेवटी उकळ येण्यासाठी ठेवायचं आणि शेवटी थोडंसं कोकम टाकायचं. कोकम नाही टाकलं तरी चालेल. आता आमच्याकडे तिखट डाळीमध्ये कोकम टाकलं जातं, त्याच्यामुळे म्हणून मी कोकम टाकलंय. आणि इथे बघू शकता आपला मुरांबा तयार झालेला आहे. ऑलमोस्ट हा थंड झालेला, म्हणजे आता ऑलमोस्ट आटलाय बघा बऱ्यापैकी, आणि थंड झाला ना की अजून हा जास्तीचा आटेल आणि आपला मुरांबा तयार झालेला आहे. तर आता जेवण वगैरे माझं सगळं झालंय, अजून माझं बाकीचं आवरायचं आहे थोडंफार. पण पहिलं म्हटलं आता ही जी फुलं मगासपासून जी होती ना त्याला खूप जास्त पाणी सुटेल पिशवीत ठेवून, आणि ही एवढी फ्रीजमध्ये ठेवायला पण खूप म्हणजे जागा खूप लागते. तर मी आता ही सगळी ओतून घेणार आणि मग जे आपलं लांबच्या लांब जे तोरण असतं ना, म्हणजे आपण जसं दरवाजाला वगैरे लावतो आंब्याचं पान आणि गोंडा, आंब्याचं पान आणि गोंडा, तशा पद्धतीचं मी लांबच्या लांब करणार आहे. आणि मग जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा, म्हणजे जिथे जसं दरवाजाला आहे, गाडीला घालायचंय, तर तेवढं आपण कटिंग करून वापरू शकतो. तर अशा पद्धतीने करणार आहे. आणि 2-3 हार करेन मी जे मोठे, आणि 1 किलोमध्ये भरपूर आलेले आहेत, म्हणजे 40 रुपयात खूप मोठा हार होईल माझा याचा. इथे मी सुई घेतली आहे. आता फक्त याच्यामध्ये दोरा हे करून, आणि ही पानं पण चांगली मिळाली, 10 रुपयाला मिळाली. ही पण आता एक एक काढून घेते मी. सुई ना कुठेतरी गेली की मग मिळत नाही. पहिली पानं काढून घेते व्यवस्थित एक एक. सुई खूप मोठी आहे माझी, आणि असा एवढा मोठा घेतलाय मी दोरा. जेवढं आता याच्यामध्ये बसेल तेवढं मी लांबच्या लांब तोरण करणार आहे. पहिले ऍक्च्युली ना येल्लो वाले जे होते ना, पिवळेवाले गोंडे खूप स्वस्त होते आज मार्केटमध्ये, आणि हा जो लाल गोंडा आहे ना त्याची किंमत खूप जास्त होती. म्हणजे हा 80 रुपये किलो, 100 रुपये किलो प्रमाणे पण आहे अजूनही मार्केटमध्ये. तर मी मिक्सच घेतले, म्हटलं मिक्स छान वाटतील.
तर आता अशा पद्धतीने आपण तोरण करूया. हे जे पान आहे त्याचं पुढचं मी थोडासा जो देठ असतो तो कापून टाकणार आणि अशा पद्धतीने त्याला 4 वेळा फोल्ड करायचं. थोडंसं पुढे सोडते. आणि या सगळ्या गोष्टी बाहेर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असल्या तरी या सगळ्या गोष्टी फेस्टिवलच्या ज्या गोष्टी असतात ना, सणासुदीच्या, त्या आपण स्वतः तयारी करण्यात जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. कितीही काही म्हटलं तरी बाहेर सगळ्या गोष्टी तर मिळतात रेडीमेड, पण पैसे वाचवणं हा त्याचा मागचा एक उद्देश नाहीये. पण सणवार म्हटलं की सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात घरातल्यांना आणि सगळेजण त्याच्यामध्ये छान एन्जॉय पण करतात. असं काही आता जसं हे हार आहेत, असे आपल्याला भरपूर हार करायचे असतील तर 2-3 जण घरातली बसली तर खूप छान म्हणजे गप्पा पण होतात त्याच्यामध्ये आणि सगळेजण छान काम पण पटापट होतं आपलं सगळं. तर माझा नेहमी हाच प्रयत्न असतो. दसऱ्याला पण मी असं घरीच आणून तोरण विणते. तर त्याच्यामध्ये त्या सगळ्याच गोष्टी असतात. म्हणजे ते आपलं धान्य असतं, त्याच्यानंतर भाताच्या ज्या असतात ना त्या असतात, त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात 5 वस्तू त्याच्यामध्ये ऍड असतात ना, ते पण तोरण मी घरीच बनवते. तुम्ही जुने व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की कशा पद्धतीने मी बनवते वगैरे. तर आता हे करेपर्यंतच मला अर्धा तास जाईल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये भेटेन तुम्हाला आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये अजून काहीतरी इंटरेस्टिंग असेल अशी मी आशा करते. तुम्हाला असे छान छान ब्लॉग्स बघायला आवडतात आणि तुम्हाला हे जे जसं तुम्ही म्हटलेलं की तुम्हाला असे डेली रुटीनचे जे काही असतात माझे किचनचे तेच ब्लॉग बघायला आवडतात, तर मी तसेच ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. हे जे काही मी तयार केलेलं आहे ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि मुरांबा अजून म्हणजे थंड नाही झालाय, नाहीतर मग मी तुम्हाला उद्या दाखवेन उद्याच्या ब्लॉगमध्ये की थंड झाल्यावर तो कसा दिसतोय ते. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.